म्यानमारमधील धोकादायक सायबर फ्रॉड रॅकेटमधून अमेरिकन लष्कर आणि म्यानमार पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून हजारो भारतीयांची सुटका केली होती. मृत्यूच्या दाढेतून सुटून हे नागरिक भारतीय दूतावासामार्फत सुरक्षितपणे मायदेशी परतले. मात्र याच नागरिकांपैकी काही जणांनी कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी पुन्हा गुन्हेगारीचाच मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या टोळीचा छडा लावत 3 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साहित्य जप्त केलंय. पिंपरी चिंचवड सायबर पोलीस 2 कोटी रुपयांच्या एका मोठ्या सायबर फसवणुकीचा छडा लावत होते. या तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा तांत्रिक धागा मिळाला. फसवणूक झालेल्या रकमेपैकी 1,25,000 रुपये हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका संशयास्पद खात्यात जमा झाले होते. अधिक तपासात हे खाते आर्यशील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवी मुंबईत उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईत सापळा रचून सुशील भगवान जुवाडकर याला ताब्यात घेतलं. सुशील जुवाडकरची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले. सुशीलने बनावट कंपन्यांच्या नावावर बँक खाती उघडली होती आणि या खात्यांचा वापर त्याचे साथीदार पंकज राज कपूर आणि निश्चल टंगबीर बरेअली हे करत होते. विशेष म्हणजे हे तिघेही काही महिन्यांपूर्वी म्यानमारमधील सायबर रॅकेटमध्ये अडकले होते. तेथून सुटका होऊन भारतात आल्यानंतर त्यांनी सुधारण्याऐवजी तेथे मिळालेल्या अनुभवाचा वापर स्वतःच्या गुन्हेगारीचं साम्राज्य उभं करण्यासाठी केला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केलं. 6 मागडे मोबाईल, 3 पासपोर्ट, 2 लॅपटॉप, 2 हार्ड डिस्क, 24 बँक अकाउंट ओपनिंग किट, 5 डेबिट कार्ड आणि QR कोड एवढा माल जप्त करण्यात आलाय. या साहित्यावरून ही टोळी किती मोठ्या प्रमाणावर सक्रिय होती याचा अंदाज येतो. काय सांगाल, म्यानमार मधून रेस्क्यू केलेले जे सायबर क्राईम मधील गुन्हेगार आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन देखील गुन्हेगारी केल्याचं दिसत आहे. काय नेमकं प्रकरण आहे, किती जणांना अटक केलेली आहे? आपल्याकडे 8/2026 गुन्हा दाखल होता. त्यामध्ये 2,09,00,000ची फसवणूक झालेली होती. त्यामध्ये आपण त्याच्यामधील एक अकाउंट ज्याच्यावरती पैसे गेले होते ते एक नवी मुंबईचं अकाउंट होतं. त्या ॲड्रेसवर आपण टीम पाठवली असता तर तिथे एक ऑफिस घेऊन याच्यामधील सुशील भगवान जुवाटकर नावाचा आरोपी हा याच्या कंपनीच्या नावे हे अकाउंट होतं. तर आपण तिथं रेड मारल्यानंतर त्याच्यासोबत निश्चिल बरियली राहणार पश्चिम बंगाल आणि पंकज राज कपूर राहणार जालंधर पंजाब हे दोघं मिळून आले. यांच्याकडे चौकशी केली असता हे 3 जण म्यानमार येथे जे फसवणुकीसाठी कॅम्प चालवले असतात तिथे काम करत होते. तर त्यांना US आणि म्यानमार यांच्या संयुक्तिक कारवाईमध्ये त्यांना तिथून रेस्क्यू करण्यात आलं होतं. इंडियन एम्बसीच्या ताब्यात देण्यात आलं. तिथून त्यांना भारतात पाठवण्यात आलं होतं. त्यांना जानेवारीमध्ये भारतात पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी इथे येऊन 24 वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट काढले आहेत. तसेच 12 त्यांच्याकडे कंपनीचे स्टॅम्प पॅड मिळून आले होते. 2 पॉस मशीन, तसेच 2 हार्ड डिस्क, 2 लॅपटॉप ह्या वस्तू मिळून आल्या. तसेच त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की ते इथे येऊन पण नवी मुंबईच्या आसपास कॉल सेंटर चालू करण्याच्या तयारीत होते. तसेच त्यांनी याच्यासाठी लागणारी वेबसाईट आणि याचं काम क्रिप्टोकरन्सीच्या वेबसाईटचं काम पण चालू केलं होतं. दरम्यान नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा त्यांचा कट होता. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. या आरोपींनी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमारमध्ये राहून सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण घेतले होते. म्यानमारमधील कॉल सेंटरमध्ये काम करताना त्यांना सायबर चोरीचे सर्व तंत्र अवगत झाले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी नवी मुंबईत स्वतःचे नवीन कॉल सेंटर सुरू करून सायबर फ्रॉडचे एक मोठे जाळे विणण्याचा कट आखला होता. याद्वारे ते देशातील निष्पाप नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते. पिंपरी चिंचवड सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. या टोळीला रसद पुरवणारे आणखीन काही मोठे मासे या गुन्ह्यात सामील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. म्यानमारमधून परतलेल्या इतर नागरिकांच्या हालचालींवरही आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. गुन्हेगारांनी कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरी पोलीस त्यांच्या मार्फत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत असे आवाहनही सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड.